त्या आंदोलनस्थळी भाजपच्या किसान मोर्चाने आज नदीचं पाणी आणलं आणि गोमित्र शिपटून ती जागा स्वच्छ केली. असं सगळं काही केलंय. पंढरपुरात शुद्धीकरण केलंय त्या जागेचं. कसं पाहता या सगळ्या शुद्धीकरणाकडे? बघा, एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की पंढरपूरची जी पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि जेव्हा आम्ही 3 दिवस तिथं उपोषण केलं, ते कशासाठी केलं तर ज्या काही कर्जमाफीमध्ये अटी होत्या, ज्या जाचक आहेत, त्याचा 40-1 लाख शेतकऱ्याला फटका बसत होता. समजा तो फटका बसतच नसला असता तर मग शासनाकडनं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाजनसाहेब तिथं आलेच नसते. महाजनसाहेब कुठे होते तर जळगावला होते. फक्त आंदोलनाला भेट देण्यासाठी, आमच्याशी चर्चा करण्यासाठी आणि आपण याच्यावर मार्ग काढू हे सांगण्यासाठी 6 तास प्रवास करून ते आले. पालकमंत्री आसपासच होते. त्यांना पाठवलं का मुख्यमंत्री साहेबांनी? मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ असणारा एक नेता 6 तास प्रवास करून जर तिथे येत असेल आणि तिथं चर्चा करत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा फोनवर तिथं बोललो, हे तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे आणि त्यानंतरच बैठक ठरलेली आहे. त्यामुळे हे साधे छोटे कार्यकर्ते फक्त बातमी होण्यासाठी खाली काय करतात याला काय आमचं घेणं देणं नाही. महत्त्वाचा विषय आहे काय, 40 लाख शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि तो सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर सुटला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे, विनंती आहे. त्याबद्दलची बैठक झाल्यानंतरच आपल्याला कळेल सरकार काय एक्झॅक्टली भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांच्याच मुद्द्याला घेऊन आज संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन होतं. एक त्या ठिकाणी ते म्हटले की रोहित पवारांनी गांधीगिरी करण्यापेक्षा आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. नाही, आता बघा, 22 तारखेला अधिवेशन आहे. 22 तारखेच्या आधी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जर मार्ग निघाला नाही तर दानवे साहेब जे म्हणत आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आणि त्यांनी जेवढं आंदोलन केलं त्याच्या 10 पटीने मोठं आंदोलन आम्ही करू. विषय एवढाच आहे की आपण सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण करायला लागलो तर एखादा विषय फाटू शकतो आणि त्याचं नुकसान हे आपल्याला होत नसतं, पक्षाला होत नसतं, सामान्य लोकांना होत असतं. त्यामुळे आम्ही काय सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण करतो असं नाही. एकदा सरकारला संधी देऊन बघू अशी आमची भूमिका आहे. नाही जर त्यांनी ते मान्य केलं तर मग आजच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने कोण करणार असेल तर ते आम्ही असू. मंत्री मेघना बोर्डीकर जे आहेत त्यांच्या मतदारसंघात जे आरोग्य व्यवस्थेचा सगळा प्रश्न समोर आले, काय सगळं प्रकरण आहे, कसं बघताय? एक तर शासनाचं सामान्य लोकांकडे लक्ष नाही, आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष नाही, बऱ्याच काही बिल्डिंग ह्या बांधण्यासाठी काढल्या, निधी दिला जात नाही आणि मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये अशी वाईट परिस्थिती असेल तर मग साध्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असेल ते तुम्ही समजून घ्या. राहिला प्रश्न कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही तर मग राज्यमंत्र्यांना तर अधिकार लांबच राहिला. त्यामुळे ते फक्त नावापुरते मंत्री आहेत. त्यांना आसपास फक्त गाड्या पोलिसांच्या दिलेल्या आहेत आणि हे सगळे जे मंत्री म्हणणारे जे लोक आहेत ते फक्त कशामध्ये गुंतलेले आहेत तर भ्रष्टाचार आणि पैसा खाण्यामध्ये गुंतलेले आहेत. सामान्य लोकांना कोणीही दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय देताना आपल्याला दिसत नाही. राज्यातच एकंदरीत बघितलं तर आरोग्य व्यवस्थेचे जे आहेत कुठेतरी मोठ्या समस्या दिसून येत आहेत. सरकारचं या सगळ्या गोष्टी आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होतं. होम डिपार्टमेंटकडे लक्ष नाही, आरोग्याकडे लक्ष नाही, शिक्षणाकडे लक्ष नाही, कुठल्याच विभागाकडं या सरकारचं लक्ष नाही. कारण का शासनामध्ये असणारे हे सर्व जे नेते आहेत त्यांना काय पडलं तर सत्ता आपली कशी येईल, एखादं इलेक्शन आपण लढू करू शकतो, तसंच मोदी साहेबांची प्रशंसा आपण कशी करू शकतो, या सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक गुंतले असल्यामुळे हे जे काही सामान्य लोकांचे दैनंदिन जीवनाचे जे प्रश्न असतात, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, नोकरीपासून फार इतर शेतीपर्यंत आणि शहरी आणि ग्रामीण भागातले जे इतर विषय महत्त्वाचे असतात त्याकडे पूर्णपणे या सरकारचं दुर्लक्ष चाललेलं आहे. सरकारला एवढंच वाटतं की इलेक्शन लढत असताना पैसा, दडपशाही, गुंडाशाही, दबावशाही ह्या सगळ्या गोष्टी करून आपण नक्कीच निवडून येऊ शकतो अशी कुठेतरी सरकारची भूमिका असल्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे कुठेतरी आता उभाटा गटाचे खासदार होण्याची तयारी सध्या सुरू आहे. ऑपरेशन टायगर सध्या राज्यात राबवलं जात आहे. नाही, विषय काय झाला आहे की जेव्हा या सरकारला आता कळलेलं आहे की 2029ला हे काही सत्तेत येत नाहीत, केंद्र सरकारमध्ये असणारे भाजपचं सरकार, त्यामुळे आता ते वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय जो त्यांच्यासमोर आहे ते म्हणजे डिलिमिटेशन. डिलिमिटेशनच्या अंतर्गत काय करणार तर खासदारांची संख्या वाढवून घेणार. खासदारांची संख्या वाढवत असताना मतदारसंघ असे फोडायचे की त्यांना तिथं मतदान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. जसं ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड फोडतो, नगर परिषदमध्ये वॉर्ड फोडतो, तसं यांना खासदारकीचे मतदारसंघ फोडायचे. हे असंविधानिक आहे. गेल्या वेळेस ते हाणून पाडलं सगळा विषय.
पण आता TMCचा पराजय झाल्यानंतर TMCचे 20 खासदार हे फोडलेत, असे इतर पक्षाचं खासदार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जाईल आणि संविधानाला खऱ्या अर्थाने हात लावून संविधानच नष्ट करण्याचा प्रयत्न येत्या अधिवेशनामध्ये ते करतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे प्रयत्न हे केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या भाजप नेत्यांकडनं सुरू राहतील. पक्ष कुठला फुटतोय एवढंच मात्र प्रश्न आहे. नीटच्या प्रश्नी अभिजित दिपके आंदोलन करत असतानाच काल त्यांच्यावर देखील हल्ला झालाय. काय हे भाजपचे चिरकुट कार्यकर्ते असतात, हिरो बनण्यासाठी असे काहीतरी चुकीच्या गोष्टी करत असतात. आम्ही जो हल्ला दिपकेंवर झाला त्याचा निषेध तिथं करतो. अशा पद्धतीने कोणाला मारून विषय होत नसतो. हजारो लोक तिथं का उपस्थित राहतात युवा, कारण का नीटचा प्रश्न, पेपरफुटीचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. 25 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी तिथं बसत असतात आणि त्याच्यात जर पैसा घेऊन पेपर फुटत असेल तर गरिबावर तिथं अन्याय होत असतो. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये एखादं आंदोलन होत असताना ते सुद्धा कशाच्या बाबतीत, एक तर नीट परीक्षा नीट घ्यावी आणि जे नेते याच्यासाठी जबाबदार आहेत, जे त्यांचं नावही विसरलो असे ते नेते प्रधान धर्मेंद्र प्रधान, म्हणजे बघा शिक्षण मंत्री कोण हे सुद्धा 4 वेळा विचार करावा लागतो. धर्मेंद्र प्रधानांचं राजीनामा व्हावा यासाठी हे आंदोलन आहे आणि ते रास्त आहे, लोकांचा प्रतिसाद आहे. याच्यातच कोणीतरी हिरो बनण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे तो भाजपचा 100% कार्यकर्ता असू शकतो. तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने आता कारवायांचा धडाका लावलेला आहे, त्यानंतर आता चित्र बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये टपऱ्या असतील, काही हॉटेल्स असतील किंवा जे पनीर विक्रेते होते यांची दुकानं कुठेतरी बंद झालेली दिसते. म्हणजे आतापर्यंत जे आहे राज्यात केवळ भेसळयुक्त सगळा कारभार सगळं सुरू आहे. नाही बघा, तुकाराम मुंडे एक चांगले अधिकारी आहेत आणि त्यांना चांगल्या विभागामध्ये नियुक्ती झाली असं आपण म्हणू शकतो. भेसळ मोठ्या प्रमाणात होते हे सगळ्यांना माहीत होतं, फक्त त्याच्यावर कुणीच दुर्दैवाने कंट्रोल करत नव्हतं. आता मुंडे साहेब तिथं कंट्रोल करत आहेत, त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी समोर येत आहेत. छोट्या मोठ्या दुकानदारावर अन्याय झाल्यासारखं आपल्याला वाटेल, पण त्यांना जे काही सप्लायर आहेत, असे खराब क्वालिटीच्या गोष्टी सप्लाय करणारे, यांना पकडलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विषय एवढाच आहे की भाजपचं जेव्हा केव्हा सरकार येतं आणि त्यांच्यावर जो मित्रपक्ष असतो त्या मित्रपक्षाकडेच या एकदा चांगल्या अधिकाऱ्याला पाठवलं जातं सेक्रेटरी म्हणून. पण कधी भाजपची जी खाती असतात त्याच्यात मात्र तिथं मुंडेंना तिथं ठेवलं जात नाही. हा एक आमचा प्रश्न आहे आणि ठेवलं तरी 10 दिवसात त्यांची बदली होती. त्यामुळे इथे ठीक आहे, मुंडे साहेब चांगलं काम करतात, पण आमचं एक मत आहे की भाजपचे सुद्धा अनेक कार्यालय अशी आहेत, नाहीतर डिपार्टमेंट अशी आहेत त्यात खूप मोठा भ्रष्टाचार चालला आहे. MSIDC, MSRDC, SRA याच्यामुळे असा एक चांगला अधिकारी मुंडेंसारखा पाठवा, मग बघा कसं बाहेर सगळ्या गोष्टी भ्रष्टाचाराच्या तिथे निघतात. त्यामुळे मुंडेंचा वापर राजकीय दृष्टिकोनातून भाजपकडनं कदाचित दुसऱ्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी केला असला तरी मुंडे साहेब चांगलं काम करत आहे गरिबासाठी, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो, ते तिथंच राहावेत. पण मुंडे साहेबांसारखे असे अनेक इतर चांगले अधिकारी आहेत, त्यांना साईड पोस्टिंग दिलेले आहेत, त्यांना सुद्धा मेन स्ट्रीममध्ये आणलं तर बरं राहील असं मला वाटतं. महाविकास आघाडीमध्ये देखील गट पडल्याची समोर येत आहे. अंबादास दानवे देखील टीका करताय, राष्ट्रवादीचे देखील काही नेते टीका करताय, एकमेकांवरच कुठगोडी गेलं राजकारण. दानवे साहेब कोणावर टीका करतात? अंबादास दानवेने तुम्हालाच म्हणले की रोहित पवारांनी गांधीगिरी सोडावी. हे बघा, सारखंच आपण जर तिथं तलवार घेऊन उतरलो तर मग आपण राजकारणात आहोत. राजकारणामध्ये डिप्लोमसी असते, चर्चा असते, त्यातून मार्ग काढणं असतं. फक्त रस्त्यावर उतरून एखादं आंदोलन करून विषय सुटतात असं नसतं. मिक्स पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. ही पद्धत आम्हाला माहिती, कारण का आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं काम करत आहोत. त्यामुळे ते बोलतात म्हणजे रस्त्यावरची लढाई काही खराब आहे असं नाही, रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. आम्ही सुद्धा 2दा त्यांच्यावर तिथं लढलेलो आहे. मी त्यांना एवढंच सांगेल की जर 22 तारखेच्या आधी बैठक झाली, त्या बैठकीत जर योग्य निर्णय घेतला नाही तर मग खूप मोठं आंदोलन तिथं करेल. तेव्हा मात्र आम्ही दानवे साहेबांना विनंती करू की तुम्ही त्या आंदोलनामध्ये या. आम्ही कुठेही भेदभाव करत नाही. त्यामुळे फक्त स्टेटमेंट देण्यासाठी स्टेटमेंट देण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने लढलं. कुणी गांधीगिरी करेल, कुणी रस्त्यावर उतरेल, कुणी अजून काय करेल, तर मला असं वाटतं की मगच प्रश्नही सुटू शकतात.